तर नमस्कार मंडळी, शिव सकाळ हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो पवित्र किल्ला म्हणजेच हा आहे शिवनेरी किल्ला. इतिहास, निसर्ग आणि अभिमानाचा अनोखा संगम असलेला हा किल्ला. जुन्नरपासून काही अंतरावर असलेला हा किल्ला, मजबूत तटबंदी, 7 दरवाजे आणि हिरवाईने सजलेली वाट, सगळं इथे एखाद्या वेगळ्याच जगात घेऊन जातं, नाही का? आणि तुम्हाला तर माहीतच असेल आपण एवढं का धावतोय, कारण आपल्याला बघायचा होता सूर्योदय. आणि सकाळच्या एक शांत क्षणी किल्ला जणू स्वतःची कहाणी सांगत आहे. सकाळच्या या शुभ्र प्रकाशात शिवनेरी फक्त किल्ला वाटत नाही, तर प्रेरणा बनून समोर उभी राहते शिवरायांची पवित्र भूमी. तर शिवनेरी किल्ल्यावर जाताना एकामागून एक असे 7 दरवाजे लागतात. पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा, दुसरा दरवाजा म्हणजे पीर दरवाजा, पर्दा दरवाजा, अंबार दरवाजा, मतुदार दरवाजा, हत्ती दरवाजा आणि कुलूप दरवाजा, असे मिळून 7 दरवाजे लागतात. मग कुलूप दरवाजा ओलांडताच पश्चिमेच्या दिशेला लागतो अंबरखाना. अंबरखाना किंवा धान्य कोठी म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू 15-16व्या शतकात बांधली असावी. आता आपण जाऊयात महाराजांच्या जन्मस्थानाकडे, जिथे इतिहासाने स्वराज्याच्या जन्माची साक्ष दिली. तो पर्वत म्हणजे शिवनेरी. या पाऊलवाटांवर चालताना प्रत्येक पाऊल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या कथा सांगत असते, नाही का? सूर्य हळूहळू वर चढतो, सूर्यप्रकाश किल्ल्यांच्या भिंतींवर पसरत आहे. सूर्योदय असो या सूर्यास्त असो, शिवनेरीवरचा प्रकाश नेहमीच इतिहास उजळूनच टाकतो, नाही का? मग आपण पोहोचलो शिवकुंजापाशी. शिवकुंजाच्या पाठीमागच्या बाजूस आहे शिवरायांचे छायाचित्र, जे वाईड अँगलने दिसते. शिवनेरी किल्ल्यावर आज जरी अनेक संरचना अवशेष रूपात दिसतात, तरी पूर्वी इथे काही महत्त्वाचे वाडे, निवासस्थाने आणि इमारती होत्या. हे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. ही एक साधी दगडी रचना असून पूर्वी हा लहानसा राजवाडा होता. सध्याची रचना पुनर्निर्मित केलेली आहे, पण खालील पाया मूळ स्वरूपाचा मानला जातो. तर हे आहे आपल्या शिवाजी महाराजांचे पाळणाघर. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी याच खोलीत झाला. जन्मांतरानंतर जिजाऊ साहेबांनी महाराजांना या पाळण्यात झोपवले. हा पालन स्वराज्याच्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. आजही अनेक भाविक या जागेला नतमस्तक होतात. मग थोर मंडळी कोवळ्या उन्हाला मस्त बसून राहिलेली दिसून येते. शिवनेरी किल्ला हा डोंगर किल्ला असल्याने इथले वाडे राजवाड्यासारखे भव्य नव्हते, तर सुरक्षा, निवास आणि प्रशासनासाठी साधे दगडी मजबूत बांधकाम होते. गडाच्या उत्तरेकडील टोकाजवळ बदामी टाके म्हणून एक जलाशय आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेले हे गडीव दगडाचे टाके आहे. जमा झालेल्या पाण्याची पातळी तपासण्यासाठी मध्यभागी एक स्तंभ असून त्यात छिद्रे केली आहेत. टाक्यात उत्तरेकडील भिंतीत 2 कमानी आहेत. मग आपण जाऊयात कडेलोट पॉईंटकडे. कडेलोट म्हणजे काय? शत्रू, गुन्हेगार, राजद्रोही यांना कड्यावरून खाली फेकण्यासाठी शिक्षा म्हणजेच कड्यावरून लोटणे म्हणजेच कडेलोट. शिवनेरी किल्ल्यावर एक विशेष जागा आहे, जी आहे कडेलोट पॉईंट म्हणून ओळखली जाते. शिवनेरी हा अतिशय सुरक्षित किल्ला असल्याने शत्रूला गुप्त हालचाल करणे किंवा विश्वासघात करणे, ते जवळ